अरबाज जर तू तिच्याशी बोललास तर मी तुझ्याशी बोलणार नाही. बाई लोक माझ्या जवळचे आहेत. अरे तू हितच चुकला बघ, तुला मी बाहेर काढते बघ. काही बाई ज्या मुलग्याला तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही असं बोलला होता तो तुला सांगायला लागला की तू शॉर्ट्स मोठे घालत जा. हक्कानं सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही व्हिडिओ बघायला भरपूर व्ह्यू यायला लागलेत. हा सबस्क्राईब करायला काय झालंय, सबस्क्राईब करायचं आधी मग पुढचं बघायचं, कळलं? कर अरे कर. मंडळी जुन्या व्हिडिओंना दिलेला प्रतिसाद हा काय एक नंबर, धन्यवाद त्यासाठी, मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत राहा. बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं काल एक लय मोठा राडा झालाय. मुळात बिग बॉस बोलताना असं बोललेही होते की जे नियमांचं उल्लंघन व्हायले, मग ते स्वच्छता राखणे असू दे, माईक न घालणे असू दे, किंवा मराठी भाषेचा वापर करणे, हे तीन त्यांना बोलला. पण बोलताना मराठी भाषेचा उल्लंघन करणे किंवा मराठी भाषा न वापरणे हा महत्वाचा नियम आहे हे स्वतः बिग बॉसने सांगितलंय. ठीक आहे. हे जेव्हा चालू असतं तेव्हा परत ठरल्याप्रमाणे निक्की आणि तो अरबाज तोंडातल्या तोंडात बोलतात, विसरा अजून माईक, काढा झोपा अजून. म्हणजे फक्त जणू काय वर्षा मॅडमनंच केलं. ही त्यांची स्ट्रॅटेजी आधीपासूनच आहे की वर्षा मॅडमला धरायचं. थोड्या वेळानंतर निक्की चक्क काय म्हटली माहिती आहे का बाकीच्या कंटेस्टंटला, की चाटा अजून हिजी, चाटा ही भाषा, निक्की निक्की ही भाषा तुझी. पण हे जेव्हा बोलली तेव्हा मग आमची डीपी वगैरे नाही का बसत. ऑब्व्हियसली मी बोललो होतो की जरा खुलायला वेळ लागेल, पण खुललं की कोल्हापुरी माणूस ऐकत नाही. मग डीपी असेल, पॅडी दादा असेल किंवा बाकीचे अभिजित असेल, हे सगळे मग परत निक्कीवर चढायला लागले. कारण ऑब्व्हियसली तू तुझं तिथं चालू आहे ना, तू चाटला आम्हाला असं का म्हणते, आणि दिस इज रॉंग, ऑब्व्हियसली रॉंग. आणि ज्यावेळी सगळी जण मिळून तिच्यावरती चढायला लागतात तेव्हा मग परत दिल जला आशिक अरबाज येतो मध्ये, तिची साथ द्यायला लागतो. वैभव तुझं काय चाललंय भावा, मला तेच कळून झाले. तुला मी आपला समजतोय कधी कधी मला टपली लागते की ह्यो आपला नाही आहे, कधी कधी वाटते ह्यो दुसऱ्यांचा आहे, काय मला कळून झालंय तुझं. पण तो पण येतो लगेच सपोर्ट करायला. ती जान्हवी तर तिची सावत्र बहीण आहेच कायमचीच, त्यामुळे हे लोक तिला सपोर्ट करायचं. तिला म्हणतात, ती लगेच निक्की म्हणते सगळेजण यार माझ्यावरच का चढतायत असं म्हणते. त्यानंतर मग ह्यो दिल जला आशिक अरबाज देखील म्हणतो की यार सगळेजण मिळून तिला का टॉर्चर करताय, सगळेजण मिळून तिला का बोलताय. अरे मग तिला कळायला पाहिजे ना की सगळ्यांना नको बोलू. सगळेजण मिळून चाटा हा शब्द कोण सहन करेल ना, चढणारच ना, सिंपल लॉजिक आहे. आणि चढायचाच विषय आला तर ज्यावेळी तुम्ही चौघ पाच जण जेव्हा टार्गेट करून एकटीला त्रास देताय, मग ती अंकिता असू दे, ती आर्या असू दे, वर्षा मॅडम असू दे, त्यावेळी तुम्हाला हे आठवत नाही का की तुम्ही 3-4 जण मिळून तिच्यावरती चढताय. आता जर निक्कीला जरा ती बावचळले निक्की, आता तिला काय कळण झाले, कारण ते सगळ्यांसंग वाईट करून बसायला लागले, त्यामुळे तिला सध्या काय कळण झाले. आणि ज्यावेळी सगळेजण तिला रिप्लाय द्यायला तेव्हा बरं तुला लगेच सपोर्ट मागायला आली ती की अरबाज सांग नाही, सगळे मिळून मला बोलतायत का बोलू नये. तू जर बोलायचं भान राखत नाही, अरे तुला तो निखिल स्वतः तुला बोलत असतो, काहीतरी सांगत असतो, त्याला तोंडावर असं ते त्या बॅरेटवरती मारते, सांग याच्यात कुठं नियम लिहिलंय. तो म्हणतो की अरे नियम असे करायला पाहिजे, म्हणजे नाही करत. तो विचारतो सुधारणार का, नाही सुधारत. एवढी हिंमत कुठनं आली, आणि जर आली तर ती बाळगायला शिक. जर सगळे मिळून जर मग चढत असतील ना तर मग करायचं नाही बाई वगैरे, मग लक्षात ठेव. एवढंच काय, जेव्हा हे चालू होतं तेव्हा ह्या वैभवला पण एक गोष्ट कळणं झाली आहे की वैभव आहे ना हा तिच्या नादाला लागून, कोणाच्या निक्कीच्या नादाला लागून आहे ना, तो पण स्वतःच्या पायावरती भला मोठा धोंडा मारून घ्यालाय. का माहितीये का, तो बोलण्यामध्ये वाद घालायला लागलाय. घालू दे वाद, बिग बॉस आहे, तो त्याचा कॉल आहे. पण तो बोलता वर्षा मॅडम सोबत देखील भांडायला लागलाय. आणि तो देखील, ते म्हणतात ना एक आंबा कुचका असला की सगळे कुचके होतात, हे तसंच व्हायला लागले. ते निक्कीच्या सानिध्यात राहून ना भाषेची समज, आपण काय बोलतोय, कुणाला बोलतोय, आपली पातळी काय बोलायची, आपण किती खालच्या पातळीला जाऊन बोलायला लागलोय, हे तू लोक विसरायला लागलेत. आणि त्यामुळे वैभव देखील एक चूक करतो. वैभव देखील वर्षा मॅडम बरोबर वाद घालता त्याच इन्सिडेंट्समध्ये बरं का, वाद घालता सरळ तिला म्हणतो की नाटकी नाही करायची, फालतुगिरी नाही करायची, मी नीट सांगालोय ना, नीट करायचं नाही, ते काय ते शानपण करायचं नाही. सी वैभव, ती निक्की हाय, तू तसा नाही आहेस ब्रो, तू तसा नाही आहेस. तू भावा, तू मराठी माणूस आहेस, तू नको तुझी पातळी विसरू. हे बाहेर दिसताना खूप वाईट दिसायला लागलंय. जे तुझे फॅन फॉलोअर्स असतील किंवा तुझे जे चाहता वर्ग आम्ही देखील असेल, हे आम्हाला वाईट दिसतं. बिकॉज आम्हाला एक माहिती आहे, अरे त्या अंकिताचं उदाहरण घ्या, सिरियसली ती भांडी घासायचा ट्रॉमा आहे तिला, पण ठीक आहे ती गोष्ट वेगळी, पण तिचं एक उदाहरण घ्या. ती सिरियसली जेव्हा भांडणं होतात ना तेव्हा ती मॅक्सिमम लांब राहायला बघते. तिला संस्कृती जपणं म्हणतात. कारण ह्याचा अर्थ असं नाही की समोरचा तर घाण बोलत त्याच्यापेक्षा घाण आपण बोलावं. डीपी दादा अजून खुलला नाही म्हणून, पण ज्या वेळी तो इश्यू मध्ये पडलाय तेव्हा तो जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं बोललाय, पण कधी पातळी नाही सोडला त्यानं, कधी वाईट चेष्टेत मस्करीत पण कधी वाईट नाही बोलला. त्यामुळे वैभव तू जरा असं चुकीचं करायला लागलाय दादा, एवढं मला वाटतंय.
आता ते फॅन्स तर तुला सांगतीलच तुझे, किंवा ते वोटिंग जेव्हा येईल तेव्हा कळेलच तुला, पण तुम्हाला लोकांना कळत नाही आहे ना रे तुमचा आत काय चालू आहे किंवा बाहेर काय चालू आहे, त्यामुळे तुम्हाला कळण झालं की नेमकं काय प्रकरण चालू आहे. तर ती जान्हवी आहे ना, त्या जान्हवी मास्टर माइंड काय माहितीये का, बिकॉज काही दिवसाआधी इंस्टाग्रामवरती एक मेम व्हायरल झालं होतं की अरबाज लाईक समोर माचो बॉय सारखं काहीतरी बोलत असतो आणि त्याला जान्हवी नजरेने बघत असते की हाय काय बोलतोय हा, तिच्या डोळ्यात दिसत असतं जरा छान, किती छान, म्हणजे मैत्री असेल बाबा, आम्हाला काय त्याच्याबद्दल घेण्यात येणार नाही, तुमची मैत्री चांगली असेल. पण कालच्या एपिसोडमध्ये काय झालं माहितीये का, लिटरली निक्की जान्हवीला साईडला घेऊन येते आणि तिला आर्याबद्दल सांगत असते की आर्या आहे ना सगळं नाटक करायला लागले आणि आर्याला आहे ना अरबाज आवडतो असं मला वाटतं, आणि मी अरबाजला बोलले होते की कदाचित तू तिला आवडतो त्यामुळं तिची जळायला लागले असं ती त्याला सांगते. आणि कोणासमोर सांगते माहितीये का, जान्हवी समोर. आणि जान्हवीचे एक्सप्रेशन पण बी लाईक यार ये मुझे क्यों बता रही है, मैं खुद उसको सॉरी XYZ, त्याच्या समोरच ती सांगत असते. ती एवढी हुशार मुलगी आहे ना, जेव्हा तिला बेड अलॉट झालाय, जेव्हा पर्सनल बेड तिचा आहे बिग बॉसच्या त्या कॅटेगरीमध्ये, तिने स्वतःसाठी पर्सनल बेड घेतलाय. आता प्रॉब्लेम किंवा त्या नियम उल्लंघनमुळे सगळे खाली झोपायला लागलेत, पण जान्हवीकडे स्वतःचा बेड असल्यामुळं ती वर झोपायला लागले. पण मुद्दामून वर्षा मॅडमांना त्रास द्यायचा म्हणून ती निक्कीला घेऊन ज्या ठिकाणी वर्षा मॅडम रोज झोपते त्या ठिकाणी बेडवरनं खाली येऊन बसते आणि मी इथं झोपणार आहे म्हणते. जेव्हा वर्षा मॅडम म्हणतात की अरे तू तर वर झोपते, तुला बेड अलॉट आहे, तर ती मध्ये नाही मला आज खाली झोपायचं. मग असं म्हणा की नाही मला आज घरातून बाहेर जायचं, जा ना एकदा बाहेर, कारण अरे यार हे चुकीचं दिसायला लागले. लिटरली जेव्हा DP अभिजित दादा स्वतः तिला ओरडतात, कारण तू जे करायला लागले ना मुद्दा म्हणून वर्षा मॅडम, आणि ती कबूल केले बरं का, जान्हवीने कबूल केले की लाईक मी एक मॅडमांना एक त्रास द्यायचा म्हणून आम्ही फक्त असंच केलो. त्रास देणं गोष्ट वेगळी, पण अभिजित दादा देखील बोलला आणि DP पण बोलला की तुम्ही त्या बाईला रस्त्यात झोपवलाय, कारण तिथनं येण्या जाण्याचा रस्ता आहे, आम्ही देखील तिथून जातो आणि महाराष्ट्राच्या त्या स्टारला, अख्खं दशक गाजवलेल्या स्टारला रस्त्यात झोपवणं आणि त्याच्यावरती पाय ठेवून जाणं आम्हाला योग्य नाही वाटत, आणि ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की तुम्ही काय करायला लागलाय. त्यामुळे जान्हवी तुला जे सो कॉल्ड स्मार्टनेस वाटायला लागले ना, किंवा निक्की सोबत राहून तुला असं वाटायला लागलं की तुला जीवनदान मिळाले ते निक्की बरोबर आहे म्हणून तू बाहेर निघू शकत नाही, दिस इज रॉंग. थोडा वेळ दे, जेव्हा इकडचा ग्रुप बनेल ना, तुम्हाला कुठं चटणी खाऊ आणि कुठं मीठ खाऊ आणि कुठं साखर खाऊ काहीच कळणार नाही. अरे एवढंच काय, ते छोट्या पुढारीबद्दल कालच मी बोललो, तर छोट्या पुढारीला निक्की घेऊन येते वरती साईडला आणि त्याला लाईक गोड बोलणं. अरे लहान मुलग्याला देखील कळतं की समोरचा माणूस आपल्याला गोल करायला लागलाय, पण छोट्या पुढारीला आमच्या कळण झालंय, ज्याच्या आता होते पॉलिटिक्समध्ये नाही घुसत, पण तोच बोलला होता की त्याच्या भाषणामुळे एक आमदार पडले होते, असो XYZ. पण जेव्हा निक्की त्याच्यासमोर त्याला घेऊन येते वरती आणि त्याला म्हणते की बाबा तू माझा खूप चांगला मित्र आहे, तुला असं वाटतंय का की मी तुला वेळ देत नाहीये, तुझ्याबरोबर जास्त बोलत नाहीये, टाइम स्पेंड करत नाहीये, तर मग आपला दाजी चहा करा लास्ट व्हिडिओमध्ये बघा. तू म्हणतो नाही निक्की दे असं काय नाही, आणि त्या गोष्ट काय बोलतो माहितीये का छोटा पुढारी आमचा, बघ निक्कूताई माझ्या जवळची किंवा माझ्या भावना समजण्यासारखं किंवा माझ्या एकदम जवळची लोक ना या घरात मला 3च वाटतात, एकतर तू हायसच, एकतर तो वैभव दादा आणि एक अरबाज, ही लोक माझ्या जवळचे आहेत. अरे तू हितच चुकलास, तू भावा हितच चुकलास, ही एक चूक केली नसतास की नाही, तुझी इमेज आज वेगळीच असती महाराष्ट्रात. बिग बॉस मध्ये जी तू इमेज क्रिएट करायला गेलास किंवा वाढवायला गेलायस ही वेगळीच असती सध्या. ही जर चूक केलं नसतास तर तुला नाही माहिती बाहेर काय चालू आहे, बाहेरच्या लोकांना कधीतरी विचारायचा चान्स मिळाला तर खरोखर विचार की तुझ्या लोकांना जवळची म्हणतोय ना, ती लोक तुला इतुसा पण जवळचा नाही पकडत, पण ज्या लोकांना खरंच तुझी कदर आहे, तुला खरंच ते जीव लावतायत, त्यांच्या सोबत जरा जरी गेला असतास ना 10%, अरे कोल्हापुरी बाणा आहे, तुला एवढं जवळ केलं असतं ना बाबा, प्रत्येक ठिकाणी तुला वाचवले असते, हे लिहून ठेव. त्यामुळे तू हितच चुका लागलाय. ती आर्या झोपली तर तू जाऊन लगे बिग बॉसला म्हणतो बिग बॉस ती आर्या झोपल्या, कोंबडा कुकुडकू वाजवा, नाही तर मी तिच्या कानात जाऊन कुकुडकू बोलेन. काय गरज आहे भावा, काय गरज आहे तुला, तू तुझं बघ ना. आणि ते तुम्हाला आता चांगलं वाटलंय, सगळं चांगलं वाटलंय, तुम्हाला वाटलंय की निक्की म्हणजे लाईक अशी मोठी कोणतरी आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांना वाचवेल. हा ती त्या अरबाजच्या पण लात घालून बाहेर काढते, बघा तुम्ही, माझं लिहून ठेवा, लास्ट व्हिडिओचे प्रोडिक्शन पण बघा, तुम्ही लिहून ठेवा. ती माइंड गेम खेळते, ती कोणाचीही नाही आहे. तुम्हाला लोकांना वाटायला लागले की तुमच्या सोबत आहे म्हणताना तुम्ही या लोकांशी गद्दारी करायला लागलाय, क्रॉस करायला लागलाय. त्यांचा ग्रुप एकदा होऊ द्या, आई शपथ, मी इमॅजिन करूनच मला भारी वाटतंय, सुख मला वाटायला लागले की लाईक त्यांचा एकदा ग्रुप बनला ना, तुम्हाला कुठं पळू काहीच कळणार नाही. भावना लक्षात ठेवा. जेव्हा आर्याला जेवण बनवायचा टास्क हे काम होतं तेव्हा आर्या जेवण बनवत पण होती आणि त्यावेळी अरबाज
आणि जान्हवी दोघं मिळून, बघा बाबा अरबाज आणि जान्हवी तिथं आहेत दोघं, मला काय दोघांबद्दल काय बोलायचं नाही, पण ते दोघं मिळून जेवण बनवत असतात. जान्हवी आणि अरबाज जेवण बनवताना ते त्यातलं एक काम आर्याचं देखील असतं आणि आर्या स्वतः तिथे येऊन म्हणते, बिग बॉस मध्ये दिसले जिओ सिनेमावरती किंवा आपल्या कलर्स मराठीवरती, ती लिटरली 4 ते 5 वेळा म्हणते की हे काम माझं आहे, मी काय करू सांग. पण कॉज निक्की आणि आर्याचं भांडण झालं असतं, त्यामुळे अरबाज देखील आर्याबरोबर बोलत नसतो, कारण निक्की जर त्याला शपथच घातलेली असते की अरबाज जर तू तिच्याशी बोललास तर मी तुझ्याशी बोलणार नाही, असं काहीतरी ती म्हणून गेलेली असते. त्यामुळे अरबाज देखील बोलत नसतो आणि तो तिच्याबरोबर क्रॉस करून तिला मुद्दामून किचन मधलं काम करू देत नसतो आणि त्यात 7 जान्हवी देत असते, बिकॉज हा यांचा ट्रूप आहे, हा यांची मंडळी आहे. आणि त्यावेळी आर्या 4 ते 5 वेळा म्हणते की बाई माझं काम आहे, मला हे तर काम करू दे, तर ती म्हणते की नाही काय काम राहिलेलं नाहीये, तू फक्त तडका दे. 4 ते 5 वेळा बोलून देखील तिला काम करू देत नाहीत. ती बिचारी तिथं उभी असते तरी देखील तिला काम करू देत नाहीत. आणि कालच्या एपिसोडमध्ये काय बोलतात की अरे त्या आर्यालाच सांगा ना, जेव्हा अभिजित म्हणतो की बाबा सूरज एकटाच भांडी घासतोय, त्यामुळे अजून एक कोणतरी असेल तर त्याला भांडी घासायला देऊ आपण. तेव्हा जान्हवी आणि अरबाज काय म्हणतात किंवा ती निक्की काय म्हणते की ती आर्या आहे ना, ती फक्त तडकाच देते, दुसरं काही काम करत नाही, हे वाक्य बोलली ती, दुसरं काही काम करत नाही. आणि जेव्हा ते मग समोर येतं आर्याच्या, तेव्हा आर्या चिडते, भांडते. मग अरे ही लगेच जान्हवी उंच उडी स्पर्धेमध्ये म्हणजे व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल, उडी मारून अशी ती, बघ तुला मी बाहेर काढते, बघ काही दिवसातच तू पाहुणी आहेस, बघ तुला बिग बॉसच्या बाहेर काढते, चॅलेंज देते तुला. तुमच्या पिताश्रींचा आहे का हो बिग बॉस? अजिबात नाही. तू पण तिथे खेळायला चालली ना, ती पण तिथे खेळायला चालली, आणि त्यात तुला साथ देणारे अरबाज वगैरे. काही दिवस थांब, इकडचा ग्रुप बनू दे, काय खरंय काय खोटाय, काय काळं काय पांढरं, कुठलं गरम पाणी कुठलं गार पाणी सगळं कळेल, फक्त डीपीचा ग्रुप होऊ दे एकदा. जसं सूरज आहे ना, सूरज पण खुल्लाय. मला वाटलेलंच तो खुलल्यानंतर गुलीगत धोका करणार. जे काय बिग बॉसने त्याची कान सुनावणी केली, त्याचं कान पिळगळला आणि म्हटलं सूरज तुझा पॅटर्न वेगळा आहे, तू कोणाला घाबरायचं नाही, तू बाहेर पड, तू बोल, तुझा जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्न मध्ये बोल. आणि बाहेर आलेला जो काय तमाशा गेला सूरजनं, आहा बघून मला मजा आली की आमच्यात पण कोणतरी, आमच्यासारखा माणूस कोणतरी तिथं भांडायला लागलाय. जेव्हा हे तिला माहित नसतं निक्कीला मे बी की सूरज आता जरा खुल्ला आहे, आणि निक्की काम सांगितल्यासारखं दरवेळीप्रमाणे सूरजला म्हणते मेकअपचं किट वगैरे असतं, त्याला म्हणते हे घेऊन चल ना, आतमध्ये घेऊन चल ना. सूरज म्हणतो का? मग परत निक्की म्हणते अरे हे घेऊन चल ना, हे इथून आत जायचं, माझे मी शॉर्ट्स घातले ना तेव्हा मला खाली बसता येत नाही. सूरज म्हणतो मोठे शॉर्ट्स घालायचं ना. मग बघ, ज्या मुलग्याला तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही असं बोलला होता, तो तुला सांगायला लागला की तू शॉर्ट्स मोठे घालत जा. का घालत जा का नाही ते तुझा प्रश्न आहे, पण त्या छोट्या शॉर्ट्समुळे तुला खाली बसायला प्रॉब्लेम व्हायला आहे, कबूल तर केली ना तू, मग मोठ्या घालत जा ना. सिंपल. तो मुलगा सांगायला लागलाय तुला, ही आमची मराठी बाणा आहे, ही आमची संस्कृती आहे, लक्षात ठेवा. तू दुसऱ्यांच्या संस्कृतीला जाते निक्की बाई. आणि ज्यावेळी सूरज तिला बोलत असतो की बाबा तुझं काम आहे, तू करायला पाहिजे, तेव्हा मग आमचा डीपी मध्ये येतो, बरोबर आहे सूरज, तुझं बरोबर आहे, प्रत्येकाचं काम प्रत्येकानेच करायला पाहिजे. तेव्हा मग डीपी जरा तिच्यावर हवी होते असं बघून मुद्दामून निक्की तिला इग्नोर करते, डीपीला इग्नोर करते आणि सूरजकडेच येते की तिला वाटतं की सूरज घेऊन जाईल, म्हणून ती अगदी हातात हात देण्यासारखं येते, घेऊन चल ना घेऊन चल ना. सूरज गुलीगत धोका भावा तुला मानलं, तो एकच म्हणतो नाही, स्वतःचं काम स्वतः करायचं, बिग बॉसने सांगितलंय, मी काय नाही घेऊन जात नसतो, आम्ही शांत बसत नसतो, पेटलंय आता थंड होत नसतो. सूरज थंड होऊ नको, पण चुकीचे निर्णय घेऊ नको, योग्य निर्णय घे. तू खरंच मला आवडेल या सूरजने जरी ट्रॉफी घेतला ना, हा किती भारी वाटेल. एक वेळ सूरजच्या हातात ट्रॉफी शोभून दिसेल, पण मला वाटतं पर्सनली, मला तुमचं नाही माहिती, मला वाटतं की निक्की तर ती ट्रॉफी उचलायला नाहीच पाहिजे. बिकॉज एक साईडला गेम आणि एक साईडला आपला मराठी संस्कृती, मराठी भाषा. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असू शकते, मला मान्य आहे. मला कमेंटमध्ये देखील भरपूर चांगले देखील कमेंट आले आणि भरपूर वाईट देखील कमेंट आले की तू तुझं काम कर ना, हा एक शो आहे, गेम प्रमाणे घे. मी गेम प्रमाणेच घ्यालोय, म्हणून तुम्ही मला व्हिडिओत बघताय, आणि मी काय रॉंग वर्ड यूज केले नाही, यूज केले. त्यामुळे अजिबात काय यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण मला सूरजने देखील ट्रॉफी घेतलेला आवडेल, पण निक्कीने नाही घेतलेला आवडेल, कारण आमच्या मराठी संस्कृतीमधल्या किंवा मराठी, या बिग बॉस मराठी आहे ना, मग मराठीबद्दलच बोलणार, आणि आमच्या मराठीमध्ये अशा बायका नसतात. त्यांना कळतं कोणाशी कसं बोलायचं, कोणाची रिस्पेक्ट किती ठेवायची. समोरची व्यक्ती किती चुकीची वागत असली पण तिचं वय जास्त असेल तर पहिला आमच्या बायका रिस्पेक्ट करतात आणि मगच समोरनं काहीतरी बोलतात. आमच्या साऱ्या बायका अशा नसतात की अरे ती कोण आहे समोरची हे बघ तरी, तू काय काय बोलली, तिच्या चाटायला चाललाय तुम्ही, तिची अक्कल आहे का, हे कर ते कर, ही भाषा तुझी, तू आमच्यातली असू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळं मला सूरजने ट्रॉफी घेतलेला आवडेल, पण निक्कीने घेतलेला नाही आवडणार.
तुम्ही जुन्या व्हिडिओना एवढं प्रेम द्याल ना मला वाटलं नव्हतं, पण अस्सल कोल्हापुरी माणूस कोल्हापुरी बिग बॉस मराठीला ट्रोल करतोय तुम्ही समजा, किंवा आपली बाजू मांडतोय आणि आपल्या माणसांना सपोर्ट करतोय.